वेलकम बॅक टू चिक्कूचं झाड आहे ते. हो थांब 5 मिनिटं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज आहे आमचा सेकंड दिवस कोकणातला आणि आता मी चाललोय ब्रिज बघायला. तो तुम्ही ब्रिज बघितला असेल नसेल बघितला माहित नाही. आणि ही आमची आहे ताई. सो आता मी चाललोय, तर चला स्टार्ट करूया. सकाळी करणार होते बट घाई गडबड होती म्हणून मग सुरुवात नाही केली. इट्स ओके, आतापासून करूया. मज्जा येते खूप जास्त. येते का नाही? मग येते ना. मग चलो. बोललीला मस्त ना, एकदम मोठी मोठी नारळ बघ ना. इकडे नारळ तर जाम आहेत भाई. चलो गाय, कालचा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि काल पण खूप जास्त मज्जा आली. ॲक्च्युअल मध्ये नीट सांगता नाही आलं कारण की आम्हाला खूप साऱ्या ठिकाणची माहितीच नव्हती. सो आम्ही ते नंतर ब्रिज बघण्यासाठी आलो. हा, तर अशा प्रकारे ताई आपली बोललेली आहे. तर आम्ही ते बीच बघायला आलोय. बीच आणि ब्रिज पण आहे इथे. सो आम्ही तो पण दाखवू. बघू आता काय काय. चलो. ते मुलं येतात ना, मुलं गेल्यात. अरे शिव मंदिर आहे. ओके, चलो. शंकराची पिंडी आहे मस्त अशी. तिकडे हा. आता काय झालं, इकडे जायचं नाही कारण की जी पिंड असते पिंडावर अशी ती लाईन असते जिथून पाणी जातं, तर ती ओलांडायची नसते. सो तिचे पुढे जायचं नाही कधी पण. तुम्ही त्याच्या एवढंच राहा आणि रिटर्न पाठीमागे. आता आमचं दर्शन झालंय. आता आम्ही चलो आता आम्ही बीचवर चाललोय आणि बीचवर मज्जा तर येतेच. तवर सर आहेत सर्वजण, म्हणजे शिक्षक आणि सगळे शाळेतले मला सपोर्ट करतात म्हणून मी करते. नाही तर भाई मी माझ्याशी लगेच मग सर आलं का मी असं म्हणतात भाई सर आले. पण नाही, सर्वजण खूप सपोर्ट करतायत की भाई कर. आणि तुम्ही सर्वजण बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माय गॉड. ओ माय गॉड. काही बोल पण सुंदर. तुम्हाला इथनं हा ब्रिज दिसतो की नाही मला नाही माहिती. बघा दिसतोय ना तिथे आम्ही जाणार होतो तिथे, बट आता तिथे नाही जाणार. हो हा, तिथे नाही जाणार आहोत कारण की आता हा मी हे बघितलं ना. सो मग सर बोलतायत की नको तिकडे. सो आम्ही इकडे आता रिटर्न चाललोय. सो चलो. इथे फोटोग्राफर आला आमचा दादा आणि तो सर्वांचा फोटो काढायला मी चाललाय. मस्त. अरे दुसऱ्या पिशवी काढू. फोटोग्राफर गेला ते कंटाळला आमचा. तरी तुमचा फोटो आहे संपत. चला सर. यार तो बीच. गाईज आता आम्ही चाललोय रिटर्न आमच्या बसकडे. आणि आमचा दादा. ओय चला ना. हाय. अशा प्रकारे आमची बस आलेली आहे. सगळ्यात शेवट आम्ही भाई, सगळ्यात शेवट मालकी. तर गाईज इथे आम्ही आता पोहोचलोय जेवायला. आणि काहीच दाखवू तुम्हाला यार, मी एवढा वैताग आलाय. तिकडे पाण्याच्या बॉटल्स घ्यायला गेल्यात मुली आणि कंडक्टर काका, त्यांना मी बघून घे. जेवण करायला ना अशी काय लाईन आहे. आणि तिकडे मुलांना असं बसवलं आहे, म्हणजे ताटांच्या जसं ताट देतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढंच घ्यायचं. जास्त घेतलं तर मग फाईन होईल त्याच्यामध्ये. कारण की मुलं आहेत ना, खूप जास्त मुली जेवतच नाही आहेत पूर्ण आणि तसंच राहून जातं. मग ते टाकून देण्यापेक्षा जेवलेलं बरं असतं ना काही. अशा प्रकारे आमचं जेवण आलं आहे. आणि जेवायला आहे चपाती, लोणचा, भाजी, वांगा बटाटा आहे ना, वांगा बटाटा आणि हे फ्राय करून दिलं काय ते माहीत नाही.
कुरकुरे कुरकुरे खाय की तू. आणि आहे राईस आहे आणि डाल, बस खपला विषय. Heartbeats fast, colors and promise. हाय गाईज, तर आता आपण आलो आहे सिंधुदुर्गला. बापरे केवढा ऊन आहे, तेवढीच थंडी ना तेवढंच ऊन पण आहे. सो टंटडान लुक एट दिस, किती भारी. बापरे. तर गाईज आता आम्ही लागलो आहे लाईनीमध्ये आणि इथनं शिवाजी महाराजांचा पुतळा पण दिसतो. तिकडे सिंधुदुर्ग किल्ला पण आहे आणि मस्त असा आहे व्ह्यू, पण खूप सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराज की फायनली मी होडीमध्ये बसलो आणि आम्ही आता चाललोय किल्ल्यावर. तर मी बघू शकता इथे किल्ला आहे हा, आणि तिकडे छोटासा हे काय सर, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो. हे रॉक आहे. ओके. आणि आणि खूप सुंदर आहेत, खूप मोठी पण आहेत आणि छान असं आहे. आणि इथे सर्वजण आम्ही स्कूलमधले आहेत. प्रिन्सिपल सर आहे तिकडे, मॅडम, ताई आणि सर्व मुलं. हाय करा सर्वांनी. हो, इथे अशी किनाऱ्यावरून एवढी मोठी लागते तिकडे. हो. हे आत्ता बांधलं, म्हणजे आता तरी झालं असेल 10-15 वर्षापूर्वी बांधलं असेल. तिथपर्यंत जायच्या. हां म्हणजे मी 95 ला आलो होतो हां. तेव्हा दरवाजाच्या तिथपर्यंत ह्या बोटी गेल्या होत्या. आता नाही आहे. पाठवायचा पायनावर पाठवायचा, त्या ब्राह्मणाला बोलून आणतात. आपल्या मुहूर्तावर आपल्याला तिथे एंट्री करायची. हां ब्राह्मण पळून जायचा, का? तो मुहूर्तच द्यायचा नाही. एकतर हिंदू मुस्लिम वाद आला होता गेले. दे आवाज नाही. कुठे बोलवलं? इथे बोलवलं सर. इथे तुम्हाला काय पण खायचं असेल ते तुम्ही खाऊ शकता. म्हणजे तुम्हाला भूक लागली किंवा काय पण पाणी पाहिजे असेल तर इथे खूप सारे दुकानं तुम्ही घेऊ शकता. असं काही नाही आहे का दुकानं नाही आहेत. वरती पण दुकानं आहेत खूप सारे. आता आपण आलो आहे शिव मंदिरात. शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर इथे आहे. नंतर सिंधुदुर्ग किल्ला हा एक जलदुर्गापैकी एक किल्ला आहे आणि तिथे पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. काळातला इथे एक झाड आहे. तो कसला झाड आहे समजत नाहीये, बट एक जुना झाड आहे. खूप जुना आहे वाटतंय. आणि मस्त असं दर्शन घेतलं महाराजांचं आणि चाललोय आता आम्ही. लोकांचं धान्य संपवण्याचं महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर राजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती आहे, माहिती आहे ना तुम्हाला? हो. कारण राजेश. तर गाईज आता आपण चाललो शिव मंदिरात. आणि तुम्हाला माहीतच आहे राजा आपले पूर्ण शंकराचे भक्त होते. आणि सो सगळ्या किल्ल्यांसारखंच ह्या किल्ल्यावर पण शिव मंदिर आहे. तर चला जाऊया. तसेच शंकराची पिंड आहे आणि त्यांनी सांगितलं आपल्याला भुई मार्ग तर हा येतो. आता पाणी आहे त्याच्यामध्ये. सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक असा भुयारी मार्ग आहे की तिथनं आपण आतमध्ये गेलो का आपण डायरेक्टली थेट मालवणला पोहोचतो. म्हणजे आता मालवणला कशाला तिथे मांडलं आहे तर ते तुम्हाला मी सांगते. कारण की जेव्हा आपल्याला अडचण यायच्या युद्धाच्या वेळेस तेव्हा मग जेवायला अन्न बिन्न असायचं, मग ते तिथनं आणायचे. गोड पाण्याच्या विहिरी येतात. आता ही कुठली विहीर आहे तर ही विहीर आहे दूध विहीर. आणि आता त्याचं पाणी खराब झालं आहे, बट जेव्हा त्यांनी बनवलेली होती तेव्हा खूप चांगलं होतं. आणि आताची जी इथे राहतात लोक, जसं इथे वास्तव्याला राहतात ती लोक
ह्या विहिरीतलं पाणी नाही पित आहे, साखर विहिरीतलं पाणी पितात तिथूनच. तर चला आपण आता साखर विहिरीतलं पाणी बघूया. तर आता ही आहे साखर विहीर. इथलं पाणी आत्ता म्हणजे इथे राहतात ना लोक, इथलं पाणी पितात ती, आणखीन सुद्धा इथलं पाणी पितात. आता तुम्हाला या विहिरी शंकराच्या पिंडीसारखे दिसत असतील, कारण की पहिल्याच्या काळाचं डोकंच तुम्ही बघा ना किती शार्प होतं. म्हणजेच आजपर्यंत आता तुम्हाला दिसत असेल पूर्ण स्वतःच की कुठपर्यंत जिथपर्यंत अर्ध ऊन आहे, म्हणजे जेणेकरून आतमध्ये ऊन जाणारच नाही, आणि आतमध्ये ऊन गेलं नाही तर मग वाफा निघणारच नाही ना आतून, मग गरम पाणी होणारच नाही. मग गरम पाणी झालं नाही तर मग पाणी आटणारच नाही. आणि हे मंदिर दिसतं ते भवानी मातेचं मंदिर आहे. 350 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. आता फक्त याच्यावर कलर केला आहे, दुसरं सर्व जुनं आहे. भवानी मातेची मूर्ती आहे, दगडात कोरलेली आहे मस्त. आणि इथे रोजची पूजा असते इथूनची. खूप चांगलं आहे. आज पण कौल आहे तिथे. कुठे पण फिरताय तर तुमचा कचरा आहे तो कचरा पेंडीमध्येच टाका, की जेणेकरून कचरा नाही होणार इथे. ओके. आणि इथे एवढा कचरा पडलाय, तुम्ही इथे येता खरी पण कचरा जे आपण देईल ना, तर जे पण तुम्ही खाताय जसं चॉकलेट, कुरकुरे जे पण खातील तुम्ही, पाण्याची बॉटल असेल ते असं कुठे पण टाकून नका देऊ, कचरा पेंडीमध्येच टाका. आणि नुसतंच इथूनच्या माणसांना कशा त्रास देतात. आणि इथे खूप सारे लोक राहतात पण, आणि असं मी सांगत नाही की तुम्ही इथंच आल्यावर टाका, कुठे पण जातील तुम्ही, कुठे पण फिरायला जाता तेव्हा कचरा पेंडीतच टाका ना कचरा. त्यामध्ये उजव्या हाताचा ठसा होता, कारण जेव्हा राजे आपले लढायला जायचे ना तेव्हा उजव्या हातामध्ये तलवार पकडायचे, म्हणून तो उजवा हात. आणि दुसरा म्हणजे डाव्या पायाचा ठसा सुद्धा घेतला होता, डाव्या पायाचा. तर डाव्या पायाचा ठसा का घेतला माहितीये, राजे जे घोड्यावरती जेव्हा बसायला जायचे ना तेव्हा डावा पाय पहिला टाकायचे, म्हणून तो डाव्या पायाचा ठसा घेतला. नाही टाइम भरपूर लागला, खूप टाइम लागला. आता भिंतीवरती तर आता आपण चाललोय जिथे म्हणजेच ह्या पूर्ण जसं की किल्ल्याचे जी शिपाई असतात लक्ष ठेवायला, तिथे येऊन राहायचे, की जेणेकरून इथनं पूर्ण किल्ल्याची रक्षा करता येऊ शकते. आता आपण आलोय जिथे पूर्ण जसं किल्ल्याची टाळणी इथे करायची अगोदर, आणि पूर्ण तिथे तुम्हाला दिसते ती लाईन, तिथे लोक आत्ता पण चालतात. आणि तिथे जे किल्ल्याची संपूर्ण माहिती तर नाही देऊ शकत आहे, पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी नक्की सांगायचं तुम्हाला प्रयत्न करेन, आणि तुम्ही बघत राहा. मला पण नाही माहिती आहे, जसं आमचे गाईड दादा सांगत जातात तसं तसं तुम्हाला मी सांगत जाईन. मी पण पहिल्यांदाच आले. मला असं वाटत असेल की मी एकटीच मेहनत करते या अख्ख्या ब्लॉगसाठी, तर तसं नाही आहे. त्यासाठी आमची आर्या गुटे पण खूप जास्त मेहनत घेते. जेवढी पण रेकॉर्डिंग आहे या म्हणजे जसं की ब्लॉगची जेवढी रेकॉर्डिंग आहे तेवढी पूर्ण आर्या गुटे घेते आमची. ती खूप जास्त मेहनत करते माझ्यासाठी पण आणि तिच्यासाठी पण. वेदिकाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेवढे काही घरं दिसतात ही पूर्ण घरं म्हणजेच किल्ल्यावर घरं एवढे पण तुम्हाला इथे घरं दिसत आहेत, आणि पूर्ण किल्ल्यावर 18 घरं आहेत, पूर्ण 18 घरं आहेत. त्यामधलं फक्तशी आता तुम्हाला असं वाटत असेल की 18 घर तर मग किती मोठा परिवार होईल असा. तर त्यांच्या पिढ्या इथे राहत आल्यात, असं नाही का असं म्हणजेच वेगवेगळ्या राहतात, तर तसं नाही आहे. पिढ्याच त्यांच्या राहतात इथे, तेव्हापासून इथे राहतात. आणि याच्यामधले फक्तशी 6 घरं आहेत ना ती आता इथे राहतात, कारण की पूर्ण आता कोण मुंबईला गेलं आहे, कोण कुठे गेलं आहे, शेवटी आपलं ज्याचं त्याचं हे असतं, मग ते इकडे राहतात. आणि आम्ही म्हणजे प्रिन्सिपल सरांनी आमच्या त्यांना प्रश्न विचारला की मग इथं जे राहतात परिवार, मग त्यांची मुलं काय करतात. म्हणजे आता मुलं आता किल्ल्यावर आहेत, सो 4 महिने इथे भरती येते. ओके, भरती आल्यामुळे मग बाहेर जाणं काय शक्य नसतं. ओके, बाहेर जाणं शक्य नसतं, मग ते मुलं कुठं राहतात किंवा शिक्षण कसं होतं तेव्हा. तर ते बोलले की फक्त किल्ल्यावर जे 6 घर आहेत, 6 घरांपैकी फक्त 2च मुलं आहेत ते इथे राहतात आत्ता. आणि त्यांचा पण जो 4 महिन्यांचा जो असतो ना, मग ती त्यांच्या मित्राच्या घरी राहतात. तसं करतात की जेणेकरून शिक्षण थांबायला पण नको आणि व्हायला पण पाहिजे पूर्ण. आणि मग इतर वेळेस ती येऊन जाऊन सकाळी जातात, संध्याकाळी परत येतात. मी थोडीशी अंधारात दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे उजव्या आणि डाव्या हाताचे ठसे बघायला, तर ते बघण्यासाठी आपण चाललोय. तर चला जाऊया. तर इथनं तुम्ही वर आले की इथे तुम्ही ते बघायला भेटणार तुम्हाला. आणि इकडं पूर्ण
तुम्ही किल्ल्याला बघू शकता, एक्सप्लोअर करू शकता याच्यावर चालत चालत गेले तर. पण इथे एवढा वेळ नसतोच की पूर्ण तुम्ही किल्ला एक्सप्लोअर करू शकता, कारण की तेवढा उशीर नसतो. 1 तासाचा फक्त अशी टायमिंग असतो आपल्याकडे. आणि इथे तोप बी पहिला असायच्या, आता नाही आहेत. चलो आता आपण चाललोय ते ठसे बघायला. तर चला, इथे डाव्या पायाचा ठसा आहे आणि तो नीट दिसत नाहीये. तुम्हाला दिसलं आणि तुम्ही तिथे पायाचा ठसा बघितल्यानंतर असंच वर यायचं आणि वर आल्यानंतर इथे उजव्या हाताचा ठसा आहे. दिसतोय का? तुम्हाला दिसत असेल बघा. हा बघा डाव्या हाताचा. आम्ही चाललो. तुम्हाला कसं स्मूथ नाही दिलास. तर आता आमची बोट आली इथे आणि इथे आम्ही आता उतरलोय. मस्त असं किल्ला बघितल्यानंतर आता आम्ही चाललोय. आणि हिला सरांनी सांगितलं की तू कधी खारं पाणी म्हणजे समुद्रातलं पाणी खारं आहे का नाही सांग. तर ही बोलली मला नाही माहिती. मग सरांनी सांगितलं हिला का हात टाकून बघ. हात टाकून हिने खरंच टाकून बघितला हात. तुम्ही इथे आले की लगेच इथे तिकीट काउंटर आहे, तिथे लगेच तिकीट घ्यायचं आणि मग जायचं. म्हणजेच तिकीट इथे लगेच भेटतं. आणि इथे खूप जास्त लाईन लागली आता बघा. आमचे तिकीट सरांनी काढलेत. तर गाईज आता आपण तिथनं मस्त असा किल्ला बघितल्यानंतर आता आपण चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघायला. खूप मोठा पुतळा आहे, खूप म्हणजेच खूपच जास्तच मोठा आहे पुतळा. आणि मी पण फर्स्ट टाईम बघतोय. सो चलो पटापट जाऊ. टाण बघा किती मोठा आहे. वल्लभभाई पटचा पुतळा आहे, तसंच शिवाजी महाराजांचं पण इथे पुतळा आहे. तेवढं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. बापरे किती मोठा वाटतोय. माय गॉड भाई साहब किती मोठा आहे बघा. भाई पूर्ण एका फोनमध्ये पण येत नाही, किती पण लांबचा असतो तरी पण. इथनं मस्त असा समुद्र दिसतोय. म्हणजेच तुम्ही इथे येऊन फोटोज व्हिडिओज किंवा तुम्हाला सन नजारा किंवा सनसेट पण इथेच होतो असा अंदाज, कारण की सूर्य इथे म्हणजे इथंच होईल. चला आता आम्ही चाललो. आता आम्ही चाललोय रॉक गार्डन बघायला. माझा घसा खूप जास्त बसला आहे, कारण की आता जेवढी बोलते तेवढीच मज्जा मस्ती चालली आमची. अरे यार असं सीन म्हणजे असं आपल्या बॅगला एवढा भारी नजारा असेल काय पाहिजे. मस्त नारळाची झाडे. तर गाईज पुन्हा एक बीच. भाई मला असं वाटतं का पूर्ण आपल्या या ब्लॉगमध्ये नुसतं बीचच दिसणार, दुसरं काही दिसणार नाही. बीच 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 बीच. हा बघा आम्ही इथे पण सनसेटच्याच टायमिंगला आलोय भाई साहब. आता आम्ही आलोय रॉक गार्डन बघायला. तर चलो गाईज बीच. ओ नाईस मालवण. मस्त मस्त. हात खेच खेच खेच. कुठे मस्त ही फोटोज काढायला आलेत का समजत पण आहे भाई. किती फोटो काढलेत आतापर्यंत. मला असं वाटतं 100-200 तर एकटीच आहे. हे पोरीचं एकटीच झालं असतील. माझ्या एकटीच्याच फोनमध्ये. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांच्या फोनमध्ये मिळून काढलं ना तर हिचा 1000 फोटो होतील आरामात. पॉइंट. ओ कशी आहेस? मस्त. मग जेवण झालं? ओके बाय. आज आम्ही 2 बीच केलेत. आता चिवल्या बीचवर आलो आम्ही. तुझ्याकडे चलो. मी वेगवेगळे फोनमध्ये नजर येते कारण की माझा फोन स्विच ऑफ.